गणपती बाप्पा मोरया. प्रेक्षक हो, आपण आचार्य 90 FM तर्फे मीडिया कव्हरेज करण्यासाठी आलेलो आहोत वसईच्या राजाच्या आगमन सोहळ्याचं. आज लालबाग इथून आज हा वसईचा राजा आपल्या वसईच्या ठिकाणी जात आहे आणि सगळे वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत आणि सगळे जल्लोषामध्ये गणपती रायाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. वाजत गाजत अशी ही मिरवणूक आपल्या वसईपर्यंत जाणार आहे आणि वसईच्या राजा गणेशोत्सव मंडळाचा सगळ्या कार्यकर्त्यांचा अध्यक्ष आणि सगळ्या मंडळाचा खूप उत्साह आणि आपण पाहू शकणार आहोत इथे. आणि वसईच्या राजाचं दर्शन अगदी सुंदर असं आपल्याला होतं आहे आणि सर्व इच्छा गणेशोत्सव मंडळातर्फे आणि सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच आपण गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया आणि सगळ्यांना उत्तम आयुष्य आरोग्य लाभू दे हीच मनोकामना या वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाची आहे. 1957 पासून स्थापन झालेले हे मंडळ आहे आणि जवळजवळ आता 68व्या वर्षात वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आज 68व्या वर्षात पदार्पण होत आहे. त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन वसईचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे होत असतं. तर सगळ्या वसईकरांना विनंती आहे की वसईचा राजा गणेशोत्सव मंडळामध्ये अगदी हिरिरीने सर्वांनी भाग घ्यायचा आहे आणि त्यांना सहकार्य करायचं आहे गणेशोत्सव उत्कृष्ट होण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, जय गणेश. मी श्री निलेश निशिकांत भानुशे, वसईचा राजा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे. आज इथे आपण लालबागच्या राजाचा प्रतिकृती म्हणून वसईच्या राजाचा गणपती घेण्यासाठी आगमनासाठी लालबागला इथे उपस्थित आहे. वसईचा राजा गणेशोत्सव मंडळ यंदाचं 68वं वर्ष असून मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक असे उपक्रम वर्षभर राबवतात. यावर्षी मंडळाचं 68 वर्षात पदार्पण करत असून मूर्तिकार श्री संदीप कांबळी यांच्याकडून यावर्षी 12 फुटाची लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची मूर्ती याला वसईला आपण स्थापन करत आहोत. मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित असून लालबागवरून आज वसईला आम्ही पदार्पण करून 7 तारखेला होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या दिवशी धार्मिक परंपरेनुसार आणि आपल्या विधी संस्कृतीनुसार आपण 7 तारखेला प्रतिष्ठापना श्री गणरायाची करणार आहे. गणपती बाप्पा. नमस्कार, आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आमचे अध्यक्ष आहेत तिथे, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहे तिथे, मानद सचिव आहे तिथे. आम्ही देव, देश आणि धर्म या सर्वांसाठी आम्ही सदैव कार्य करत असतो. मग ते लॉकडाऊन असो, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण केली सर्व कामं लोकांसमोर आहेत. आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वकडे आपण दाखवतो, सगळं आपण काय करतो. आपला भव्य वसईचा राजा हा उत्सव असतो आपल्याकडे. आपण त्या माध्यमातून आपण गोरगरिबांना धान्य वाटप करत असतो, रक्तदान शिबिर आपण घेत असतो. मोदक स्पर्धा असते, सजावट स्पर्धा, थाळी सजावट स्पर्धा असे विविध कार्यक्रम करत असतो. यंदा मंडळाचं 68वं वर्ष आहे आणि यंदा वसईच्या गावात प्रथम जो मानाचा लालबागचा राजा आहे तो कांबळी साहेब जे बनवतात त्यांनी आपल्याला यावर्षी मूर्ती दिली आहे. त्यामुळे आम्ही आज सगळे लालबागला आलो. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा विश्वास, एक जल्लोष आहे की यंदा जे आमचं स्वप्न होतं की लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना आपल्याला वसईत करायची आहे आणि ती प्रथम यावर्षी होणार आहे. त्यामुळे एक वेगळं चैतन्य, वेगळा आनंद घेऊन आम्ही इकडे जमलेलो आहोत. आणि आता आमचा प्रवास जवळजवळ 60 किलोमीटरचा वसईचा प्रवास आहे आणि आमचे वसईचे महिला कार्यकर्ते किंवा ते तिकडे सज्ज आहेत आणि वसईच्या राजाचं भव्य दिव्य स्वागत वसई पारनाक्यावर होणार आहे आणि ढोल ताशा बँड सगळे तयार आहेत आणि समस्त वसईकरांना एक आनंदाची बातमी की प्रथमच आपला वसईचा राजा लालबागच्या रूपात येतो आहे. सर्व गणेश भक्तांचे माझ्याकडून शुभेच्छा, हार्दिक स्वागत, धन्यवाद. गणपती बाप्पा.
गेल्या 68 वर्षाची परंपरा आहे. 68 वर्षात भरपूर वसईच्या राजांनी वसईकरांना दिलेला आहे. एक वसई हा थोडा ग्रामीण भाग होता, तेव्हा घरोघरी गणपती संकल्पना होती. सार्वजनिक गणपती वसईत तेवढे नसायचे, पण हा पहिला वसई सुद्धा पालघर जिल्ह्यातला हा सगळ्यात पहिला गणपती आणि वसईत होणारी आताची डेव्हलपमेंट ग्रामीण भागातून सगळीकडे त्याच्यात वसईकरांचा जास्तीत जास्त विकास व्हावा, त्यांच्या आरोग्य लाभावी, वसईकरांचे वेगळं चैतन्य व्हावे आणि या 10 दिवसात एक वेगळा आनंद आणि उत्सव व्हावा एवढी माझी त्यांची प्रार्थना आहे. धन्यवाद. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. तुला 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 देतो संदेश आम्हाला देवा. सगळ्या लोकांसाठी आदेश तुला देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तुझ्या आम्हाला. वसईचा राजा गेल्या 21 वर्षाची परंपरा आहे की या परंपरेत आपण विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात कोळी काळात आपण सगळ्यात जास्त मदत वसई परिसरातील आदिवासी भागात केलेली आहे. रोज 2,000 ते 2,500 लोकांना खिचडी उपलब्ध करून देणं, आदिवासी पाड्यात धान्य वाटप करणं, वॅक्सिनचं सगळ्यात पहिलं वसईत आपल्या मंडळाने वसईत वॅक्सिनचं कॅम्प घेतला. तसंच विविध कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, वह्या वाटप असो, रक्तदान शिबिर आहे. आम्हाला 2023ला महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार पालघर जिल्ह्याचा मिळाला. 2023ला सावरकरांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार वसईच्या राजांना मिळाला. वसई महानगरपालिकेचा 2023चा पुरस्कार आम्हाला मिळाला. असे विविध उपक्रम आणि या कार्यामुळे वसईचा राजा वसईत खूप फेमस आहे आणि आमचं कार्य सगळ्या जनतेला माहिती आहे. कुठलाही काळ वेळ असो, पाऊस असो, तेव्हा आमचे कार्यकर्ते सदैव रस्त्यावर काम करायला उतरतात. त्यामुळे एक वेगळाच आनंद, आशीर्वाद बाप्पाने आम्हाला सदैव दिलेला आहे. त्यामुळे आम्ही असे कार्यक्रम करत असतो.
हा काही प्रोफेशनल असा बिझनेस नाही, एक आपली श्रद्धा आहे. पारंपरिक गणपती कसा करावा, त्याची कशी देखभाल करावी, त्याची कशी पूजा अर्चना करावी. आता फक्त गणपती वेगळं प्रोफेशनल झालेला आहे. स्वागत समारंभ, विशाल समारंभ या 2 समारंभाकडे फार गणपती मंडळ लक्ष देतात. गणपतीला माझं असं लक्ष तर गणपतीच्या गळ्यात काही मंडळ हाळ पण घालत नाही, पण विसर्जनाला लाखो रुपये खर्च करतात आणि त्याला काही अर्थ राहिला नाही. म्हणजे प्रोफेशनल सगळं काहीतरी चालू झालेलं आहे. आपल्याला काळाचे बदल आहे. नवीन पिढी सध्या आपल्याकडे वळत नाही आहे, मंडळाकडे वळत नाही आहे. त्या मोबाईलच्या जुगातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि जी आपली परंपरा आहे त्या परंपरेत येऊन आपला पुढे गणेशोत्सव कसा करणार, कसा चालावा, नवीन संकल्पना या पिढींकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. पण आता ही नवीन पिढी मोबाईलमुळे काही येत नाही. सर्व नवीन पिढीला नम्र विनंती, फक्त स्वागत आणि विसर्जनाला टी-शर्ट आणि बँडसाठी येऊ नका. आपला उत्सव कसा असावा, आपल्या ज्या पूर्वजांनी ज्या परंपरा केल्या आहेत त्या कशा आहेत याच्याचा आपण आनंद घेण्यासाठी सतत प्रयत्न करा. हीच माझी त्यांना विनंती. धन्यवाद. नमस्कार.